आणि आता मला भीती वाटायला लागली की आता जनगण मन सुद्धा मारतील की काय, कारण त्याच्यामध्ये सगळे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा सगळ्या आपल्या प्रांताची एक एक उल्लेख आहेत, अभिमानाने उल्लेख केलेला आहे. हे आपलं राष्ट्रगीत आहे. म्हणजे प्रादेशिक अस्मिता मारून टाकायच्या, खतम करायच्या, त्याच्यावरती सगळं त्यांचं हिंदीकरण करायचं. अहो आत्ता तुम्ही पेटीवरती गाणी ऐकली, कितीतरी गाणी हिंदी आहेत ना, त्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली नाहीत. आणि ही हिंदी गाणी अजरामर केली कोणी? मंगेशकर घराणं आहे, लता मंगेशकर, आशाताई, सगळं ते घराणं आहे. त्याच्यानंतर अनेक संगीतकार आहेत जे मराठी आहेत. यांनी त्याला ज्या काही चाली लावल्या त्यांनी त्याच्यामुळे देशभर नाही जगभर ती गाणी आजही गाजत आहेत. आणि अगदी नुसती त्याची सूर जरी ऐकले तरी कळतं हे गाणं आहे. ही एवढी लोकप्रियता त्या गाण्यांना या महाराष्ट्राने मिळवून दिलीच ना. मग सगळं काही चांगलं चाललेलं आहे तर दुधामध्ये तुमच्याकडे साखर टाकायला नसेल पण मीठ तरी टाकू नका ना. सगळे पक्ष खतम करून टाकायचे. म्हणून ह्यांना शिवसेना नकोय, कारण शिवसेना आहे, अहो ती तुम्हाला पुरून उरणार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. कारण त्यांना माहिती आहे की शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा राहू शकतो. जे आम्हाला प्रश्न विचारतात शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं, येऊन बघा ना, स्थानिक लोकाधिकार समितीने काय केलेलं आहे, अरविंद सावंत तिकडे बसलेत, भारतीय कामगार सेनेने काय केलेलं आहे. जर शिवसेना नसती, शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती नसती, भारतीय कामगार सेना नसती, अशा अनेक सेना ज्या आहेत त्या जर का नसत्या तर मराठी माणसाची हालत आज त्याच्या घरामध्ये काय झाली असती. हा पहिला प्रश्न जे आपल्याला प्रश्न विचारते त्यांना विचारा. आणि मग त्यांना विचारायचं, अरे गधड्या, तू मराठी माणसासाठी एकदा तरी रस्त्यावर उतरलास का?